जण तुम्ही सांगतात ते पुण्यामध्ये सुद्धा आले, पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलाला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या महिलेशी बसून त्याच्यामध्ये तडजोड करण्यात आली। वाईट एवढंच वाटतं, जी महिला समाजासाठी महिलांना सुरक्षित करायचं सोडून किंवा सामाजिक महिलांनी त्यांचं रक्षण करायचं सोडून त्या आमच्या महिला भगिनींनी त्याच्यामध्ये तडजोड केली आणि प्रकरण तिथेच थांबवलं। तो मेसेज महिलांना देत होता, म्हणजे तुम्ही जे सांगताय, जो नीरज जाधव आणि अजून 2 जण आहेत, बंधू बाबाचे हे जे काही नीच कारनामे आहेत ते व्हिडिओमध्ये ते सेव्ह होते, तेव्हा त्यांनी बंधू बाबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की बाबा तू एवढं कांड करतोयस आणि मग मला पैसे दे, अशी त्याची वृत्ती होती। त्याच्यासाठी त्यांनी जेव्हा बंधू बाबाने चाकणकरांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार दाखल केली, तेव्हा ज्या महिलांचे व्हिडिओ आहेत, ज्यांना माहिती आहे नाही माहिती आहे हा सगळा तपासामध्ये येईल, त्या महिलांना त्यांनी व्हिडिओ पाठवायला सुरुवात केले। हे व्हिडिओ पोलिसांकडे यायच्या आधीच संपूर्ण या सोशल मीडियावर म्हणा किंवा अनेक लोकांकडे आहेत। त्याच्यामुळे ते दोघं जण तुम्ही सांगतात ते पुण्यामध्ये सुद्धा आले, पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलाला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या महिलेशी बसून त्याच्यामध्ये तडजोड करण्यात आली। वाईट एवढंच वाटतं, जी महिला समाजासाठी महिलांना सुरक्षित करायचं सोडून किंवा सामाजिक महिलांनी त्यांचं रक्षण करायचं सोडून त्या आमच्या महिला भगिनींनी त्याच्यामध्ये तडजोड केली आणि प्रकरण तिथेच थांबवलं। त्याचाही तपास SITनी केलेला आहे। आता ती महिला कोण आहे तुमचा पुढे प्रश्न, तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या समोर नावील। आणि मला माहिती आहे संपूर्ण पत्रकारांना ही गोष्ट माहिती आहे, तुम्हाला मर्यादा आहेत म्हणून तुम्ही बोलू शकत नसाल, परंतु मी एक वकील म्हणून मला ज्या मर्यादा आहेत त्या माहिती आहेत आणि मला कोणतीही याच्यामध्ये मर्यादा नाही। म्हणून हे सेक्स रॅकेटचं शेवटच्यापर्यंत ज्यांनी मदत केली, ज्यांच्यामुळे महिलांवर अन्याय अत्याचार झाला, त्यातला एकही माणूस मी तुमच्यासमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या सगळ्यांना हस्तेपरस्ते ज्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे।